त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही पालकांचा प्रश्न आला होता की सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे काय. तर सीट ऍक्सेप्टन्स मध्ये आता ही 2 जूनला ऍडव्हान्सचा निकाल आहे आणि 30 जून पासून काउन्सिलिंग स्टार्ट होतं. काउन्सिलिंगमध्ये आपल्याला काही जास्त वेळ मिळत नाही, 1 आठवडा मिळत असतो. 1 आठवड्यामध्ये आपण आपल्या रँकच्या हिशोबाने आपल्याला चॉईस फिलिंग करावं लागतं आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर राऊंड 1 त्याच्या आधी मॉक ऑफ अलॉटमेंट होतात, मॉक 1 मॉक 2 अलॉटमेंट होते आणि त्यानंतर तुमचं राऊंड 1चं अलॉटमेंट येतं. आता ह्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एकदा चॉईस फिल केली की ते एडिट करता येत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते चॉईस एकदा फायनल करावं लागतात. सपोज तुम्हाला राऊंड 1ला एखादं कॉलेज मिळालं, सपोज आपण धरून चालू की तुम्हाला NIT नागपूर मिळालं आणि तुम्हाला ते सीट अपग्रेड करायची आहे, तर ती सीट ऍक्सेप्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊन पेमेंट करून तुम्ही फ्रीज, फ्लोट, स्लाइड हे 3 ऑप्शन वापरू शकता. फ्रीज म्हणजे तुमची सीट कन्फर्म होत असते, फ्लोट म्हणजे तुम्ही अपग्रेडेशनला जात असता आणि स्लाइडमध्ये त्याच कॉलेजमध्ये तुम्ही अपग्रेडेशनला प्रयत्न करत असता. तर हे 3 ऑप्शन त्यामध्ये येत असतात. त्यानंतर फ्रीज, फ्लोट, स्लाइडचा अर्थ काय, तर तुम्हाला जे आता सांगितलं ते फ्रीज म्हणजे तुम्हाला जर सीट कन्फर्म घ्यायची असेल तर त्याला आपण फ्रीज म्हणतो. फ्लोट म्हणजे तुम्हाला अपग्रेडेशन आहे ती सीट पण रिझर्व्ह करायची आणि प्लस तुम्हाला अपग्रेड पण करायची आहे, म्हणजे त्याला आपण फ्लोट म्हणतो. आणि स्लाइड म्हणजे आहे ते सीट तुम्हाला रिझर्व्ह करायची, त्याच कॉलेज अंतर्गत तुम्हाला सीट म्हणजे IIT बॉम्बेचं तुम्हाला सपोज मेकॅनिकल मिळालं आणि IIT बॉम्बेचं इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिलसाठी किंवा तुम्ही CS साठी ट्राय करत असाल तर तुम्ही त्या कॉलेजचं स्लाइड ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न होता की एकदा सीट स्वीकारल्यावर पुढील पेऱ्यामध्ये भाग घेता येतो का, तर हो 100%. तुमचा जर फ्लोट ऑप्शन किंवा स्लाइड ऑप्शन असेल तर तुम्ही पुढील 2nd, 3rd, 4th, 5th मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. जर पहिल्या फेरीत NIT मिळाले आणि विद्यार्थ्याला IITची वाट पाहायची असेल तर कोणता पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्हाला सेम सांगितलं की फ्लोट ऑप्शन हा असा आहे की त्यामध्ये तुमचे सगळे ऑप्शन ओपन होत असतात. तर आपण NITची माहिती घेऊ. तर NIT मध्ये पाहिलं तर NIT मध्ये सुद्धा टियर 1 चे जे NITs आहेत, टियर 2 चे किंवा न्यूली NITs आहेत, तर 32 NITs आहेत. ते NIT मध्ये जर पाहिलं तर टियर 1 मध्ये NITs येतात. ते NIT टियर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर NIT त्रिची, NIT सुरतकल, NIT वरंगल, NIT कलिकत, NIT राऊरकेला, NIT अलाहाबाद, NIT जयपूर. तर हे जे आहे त्याला आपण टियर 1 चे NITs म्हणतो. टियर 2 त्याला टियर 2 मध्ये NIT नागपूर आहे, NIT कुरुक्षेत्र, NIT दुर्गापूर, NIT सिलचर, NIT जलंधर, NIT हमीरपूर, NIT रायपूर हे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण टियर 2 मध्ये म्हणतो. आणि टियर 3 मध्ये ज्याला आपण कॉलेजेस म्हणतो, तर टियर 3 मध्ये जर पाहिलं तर नवीन जे कॉलेजेस आहेत, मिझोरम वगैरे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण टियर 3 चे कॉलेजेस म्हणतो. तर हे कॉलेजेस त्याचबरोबर IITs, तर IITs पाहिलं तर जवळपास 26 IITs आहेत.